नैतळेच्या जत्रेला धंद्यासाठी जे लोक येणार आहे ना, जागे संदर्भात त्यांना काही अडचण यावं नाही म्हणून ग्रामपंचायत यांच्यातर्फे साफसफाईसाठी अमित दादा यांचं जेसीबी बोलवण्यात आलं. मग पुढचं ना काय नियोजन होतं ना, ते भूषण बिकेच्या हाती होतं. सोपं नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. धंद्यासाठी जे नैतळे गावामध्ये जत्रेला लोक धंद्यासाठी येणार आहे ना, ते सांगायच्या आधी एक मेन गोष्ट भूषण बिकेना सहज बोलून गेला होता की भूषण बिकेला ना बड्डेचं गिफ्ट लागतंय. खरंच तुम्ही ना इतकं मनावर घेतलं ना, तुमचं हे प्रेम नाही तर काय. तुम्ही तर 10,000 फॉलोअरच्या खूपच जवळ आणून दिलं. आता ना अजून थोडस मनावर घ्या आणि भूषण बिकेचे 10,000 लवकरात लवकर पूर्ण करून द्या. तर आता ना ब्लॉगला सुरुवात करूया. जसं की कटलरी वाले असेल, खेळणे वाले असेल, भांडेवाले असेल, हॉटेल असेल, जे असेल ते त्यांना जी जागा लागणार आहे ना, ते साफसफाई करायचं काम चालू आहे. जत्रा करून ना जागा एकदम स्वच्छ आणि भारी करून देणार आहे. नैतळे गावामध्ये नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये अमित दादा आणि त्यांच्या जेसीबीचं नाव चालतं. कारण त्यांनी केलेलं काम एकदम परफेक्ट आणि भारी राहतं, जे की तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच आहे. आधी कसं होतं आणि आता कसं दिसतंय, एकदम भारी आणि सुंदर नाही का. तेवढ्यातच आपल्याला भेटायला खास असे पाहुणे आले होते. भाऊना ब्लॉग बनवतो, भाऊची आयडी वरती देतोय, भाऊला फॉलो करून टाका. मग भूषण बिकेना तिथून निघाला. आता नैतळ गाव आहे आमचं म्हटल्यावर आम्ही पण त्या गावाची काळजी घेतली पाहिजे ना. तसं पण काही चांगलं काम असलं की आमचं नैतळ गाव सगळ्यात आधी पुढे असतं बरं का. भूषण बिकिनीने इतकं मनावर घेतलं होतं ना जत्रा करून साठी, तर होतच होतं. गावामधल्या गल्ल्या गुल्ल्या नाही तर अख्खं नैतळ गाव साफ करून टाकलं होतं.